पिंपळनेर नगर परिषद निवडणुकीच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज. नगराध्यक्ष व नगरसेवक पदी कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचेच लक्ष. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या पिंपळनेर नगर परिषद निवडणुकीसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. दरम्यान या निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया उद्या रविवारी 21 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. वीर भीमानायक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पिंपळनेर येथे सदर मतमोजणी प्रक्रिया पार पडणार असून 20 प्रभागातील उमेदवारांच्या मतमोजणीसाठी 10 टेबल लावण्यात आले आहेत. सकाळी 10 वाजता या मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. कमीत कमी 2 व जास्तीत जास्त 3 फेऱ्यांमध्ये संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचा निकाल लागण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. एकूणच मतदारांसह नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर पिंपळनेरच्या नगर परिषदेमध्ये पहिल्यांदा नगराध्यक्ष व नगरसेवक पदावर विराजमान होण्याचा मान नेमका कोणाला मिळतो याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या संपूर्ण प्रक्रियेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पिंपळनेरच्या तहसीलदार दत्तात्रय शेजूळ हे काम पाहणार आहेत, तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुख्याधिकारी दीपक पाटील हे काम पाहणार आहेत. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. ब्युरो रिपोर्ट, एक्सप्रेस न्यूज मराठी, पिंपळनेर. Yeah.